सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अंकोली येथील एका शेतातील गायीच्या गोठ्यात लपवलेला तब्बल 20,19,250 रुपयांचा गांजा जप्त केलाय। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सॅन्डल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवीपेठ पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित भैरवनाथ भोसले याला अटक केली। पंढरपूर आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचं समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचं पथक मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून अंकोलीतील गांजाबद्दल माहिती मिळाली होती। अंकोली गावच्या हद्दीतील एका शेतातील गोठ्यात मोठ्या प्रमाणावर गांजा लपवून ठेवण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, मोहोळचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकानं अंकोलीतील त्या शेतातील गोठ्यावर छापा टाकला। गोठ्याची झडती घेतली असता तिथे प्लास्टिकच्या 2 पोत्यामध्ये भरलेला ओला व सुका गांजा मिळून आला। पोलिसांनी 40 किलो 385 ग्रॅम गांजा जप्त केलाय। त्यावरून भैरवनाथ भोसले विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्या नेतृत्वातील पथकानं पार पाडली।